नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 18 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सायली पाहत असते की खरं तर या पेनड्राईव्हवरती डी हे नाव का बरं असेल, कारण आतापर्यंत जी काही लोक आपल्याला भेटली तर त्यांचं कोणाचं नाव किंवा आडनाव डीवरून असेल का. अर्जुन म्हणतो नाही, सुरेशचं आडनाव तर कदम आहे आणि आपण त्या सुरेश आय डी प्रूफसुद्धा चेक केले, फक्त ना त्या टोनीचं आडनाव माहीत नाही आहे, कदाचित त्याचं आडनाव हे असू शकतं. सायली म्हणते किंवा मग या सगळ्यामध्ये तिसरी व्यक्ती कुणीतरी नक्कीच असू शकते. आता बघा, सायलीचा हा संशय नक्कीच खरा ठरणार आहे. हा अर्जुन म्हणतो हा एवढा मोठा प्लॅन आहे ना की यामध्ये बरीच लोकांना इन्व्हॉल्व आहेत. सायली म्हणते मला तर ना एक संशय आहे की सुरेश आणि टोनीचा माझा तसा काही संबंध नाही आहे, तरीसुद्धा ना माझं नाव अगदी या प्रकरणात व्यवस्थित गोवलं गेलं आणि या प्रश्नाचं उत्तरही ना तेच असणार आहे असं सायली म्हणत असते की तिसरी व्यक्ती हेच आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर असणार आहे. सायली म्हणते कोण असेल ही तिसरी व्यक्ती आणि हे सगळं ही व्यक्ती का करत असेल. अर्जुन म्हणतो हे बघ बायको, ही सगळी ना अर्ली स्टेज आहे, सध्या काहीच सांगता येत नाही आहे. जसजशी आपली इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल ना आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरंही मिळत जातील असं अर्जुन म्हणतो. आता सायलीला सुद्धा हे पटतं. इतक्यातच आहे ना तिथे श्वेता येते आणि म्हणते की येऊ का मी सायली ताई. सायली म्हणते अगं ये ना आतमध्ये. आता ही श्वेता आतमध्ये येते आणि म्हणते ते कल्पना वाशिनीनं आठवण करून त्याला सांगितली होती तुम्हाला सोनोग्राफीला जायचं आहे ना, म्हणून मी आले तुम्हाला आठवण करून द्यायला. अर्जुन म्हणतो हो चालेल. सायली म्हणते हो आम्ही निघतोयच. हां. सायली म्हणते मी जरा आलेच. हां. आणि श्वेताला म्हणते आईनं सांग मी आलेच म्हणून. आता बघा या श्वेताला ना इथे ना खोलीमध्ये ना तपास करायचा असतो. आता तिथे ते जे म्हणजे तिथल्या एखाद्या टेबलवरती ना कॉफीचे कप असतात आणि अर्जुनचा मोबाईल पण असतो. श्वेता आता म्हणते की अर्जुन दादा कप घेऊन जाऊ का. अर्जुन म्हणतो हां घेऊन जा ना म्हणून. आणि आता तिथे इतक्यातच ना अर्जुनचा फोन वाजायला लागतो. आता या श्वेताला हा फोन सगळा ऐकायचा असतो. आता ती हा फोन ऐकते की नाही हे तर काय आज आपल्याला या भागामध्ये दाखवलेलं नाही आहे, फक्त ना फोन वाजत असतो. तर अर्जुन म्हणतो श्वेता जरा फोन दे आणि ही श्वेता आता अर्जुनच्या हातामध्ये फोन देते आणि आता तिथले कप घेऊन तिथेच रेंगाळत असते. आणि आता आपल्याला ना डायरेक्ट आता दुसरं सीन दाखवलेलं आहे आणि अर्जुनला फोन कोणाचा आला हे पण काही आपल्याला या भागात दाखवलेलं नाही. आता आपण पाहतोय पुन्हा पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय अर्जुन सायली गाडीमध्ये असतात आणि अर्जुन म्हणतो बायको मला माहिती की सतत तुझ्या डोक्यामध्ये माणसे आणि इतर मुलींचाच विचार असतो, पण या सगळ्यामध्ये असं नको व्हायला की आपण आपली ही फेज आहे ना एन्जॉयच नको करायला. सायली म्हणते नाही नाही असं काही होणार नाही. अर्जुन म्हणतो हे बघ त्या मुलींच्या बाबतीत आहे ना आपण कुठेही कमी पडणार नाही याचं ना मी तुला प्रॉमिस देतो, पण काय नाही की हे आपलं पहिलं बाळ आहे आणि त्यामध्ये आता ते पोटात असल्यापासून मोठं होईपर्यंतचा ना प्रत्येक क्षण आपल्याला ना त्याच्यासोबतच घालवायला हवं आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आपल्या बाळाला असं वाटायला नको की आपण आपल्या आईबाबांसाठी महत्त्वाचे नाहीतच आहोत म्हणून. सायली म्हणते अहो माझ्यासाठी ना आपल्या बाळापेक्षा महत्त्वाचं काय असेल, पण तुमचा मुद्दा ना कळतोय मला. मी या क्षणापासून ना या गोष्टींची काळजी घेईन की आपल्याला बाळ होणार आहे याचं ना मी सतत काळजी घेईन आणि हे मी लक्षात सुद्धा ठेवीन. आता बघा अर्जुन लगेच विषय बदलण्यासाठी म्हणतो की बरं मला एक गोष्ट सांगा, आपण आज जातोयच आहे सोनोग्राफीसाठी, तर मला बाळाचा चेहरा दिसेल ना, म्हणजे ते बाळाचे डोळे, छोटे छोटे हात, पाय, कान, नाक सगळं दिसेल ना गं. सायली म्हणते हो अगदी चेहराच नाही दिसणार, हां पण 7व्या महिन्यातली सोनोग्राफी आहे म्हणल्यानंतर हातपाय तर बाळाचे नक्कीच दिसतील. अर्जुन म्हणतो वाव ग्रेट आणि म्हणतो की आजपर्यंत काय ना की नेहमी मम्मा यायची तुझ्यासोबत किंवा प्रतिमा ते यायची तुझ्यासोबत, मला ना यायलाच नाही मिळालं, पण आज मी येतोय हां म्हणून मी खूप खुश आहे. आज ना मी पहिल्यांदा आज ना मला माझ्या बाळाला ना बघितल्यासारखं होईल, म्हणजे फोटोमध्ये तर फोटोमध्ये हो की नाही. सायली आता म्हणते की अहो त्याचा काही फोटो वगैरे नाही दिसणार आहे तुम्हाला. अर्जुन म्हणतो हो हो माहिती आहे मला ते सगळं, पण मला माझ्या बाळाला बघता तरी येईल ना आणि मग बस मला तेवढंच तर हवं आहे म्हणून. आणि आता हे दोघं माणसं गाडीत चाललेले असतात. आता बघा इतक्यातच आहे ना सायलीला रस्त्यामध्ये 2 मुली दिसतात आणि तिला त्या 2 मुलींमध्ये दिव्या आणि मानसी दिसते. आणि कुसुमताई बोललेली पण आठवतं की त्या कुसुमताई म्हणाली असते की ते शिवण क्लासला गेले होते आणि येताना पिकनिकवरून बसमधून उतरले आणि तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायला जाणार होत्या, त्यानंतर त्या पुन्हा भेटल्याच नाहीत. अर्जुनला आता सायली म्हणते अहो त्या 2 मुली बघा ना त्यांच्यामध्ये ना मला दिव्या आणि मानसी दिसत आहेत, त्या आपल्या मुलींसारख्याच आहेत, आपण त्यांना जिथे कुठे जायचे तर सोडवायचं का. अर्जुन म्हणतो हो ठीक आहे. तर मग त्यांच्या मुलींच्या समोर गाडी थांबवतात आणि आता सायली म्हणते काय गो तुम्हाला कुठं जायचं आहे. त्या मुली म्हणते स्टेशनजवळच आमचा क्लास आहे, आम्ही तिकडेच चाललो आहे. सायली म्हणते आम्ही सोडलं तर चालेल का तुम्हाला. त्या मुली म्हणतात जरा विचार करतात. अर्जुन म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला ना एकदम सुखरूप सोडतो. आणि अर्जुन पुढे म्हणतो हो पण तुम्ही जर का कम्फर्टेबल नसाल तर काही हरकत नाही. त्या मुली म्हणतात नाही नाही येतो आम्ही, नाहीतर आम्हाला खूप चालावं लागेल. आता सायली म्हणते मग बसा पाठीमागे, म्हणून त्या दोघीही मुली ना गाडीत बसतात. आता बघा त्या दोन्ही मुली गाडीत बसल्यानंतर सायली त्यांना प्रश्न विचारते काय गं कुठल्या क्लासला जाता तुम्ही. त्या मुली म्हणतात आमचा ना शिवण क्लासचा क्लास असतो, आम्हाला ना विणकाम आणि भरतकाम सुद्धा शिकवतात.
आता अर्जुन आणि त्या मुली सायली सगळेजण गप्पा मारत असतात. सायलीला हे वाक्य लगेच आठवतं की कुसुमताईंनी सांगितलं असतं की त्यांचं भरतकाम आणि विणकामाची तेच मुलींचं नाव नोंदवलेलं असतं. सायलीच्या डोक्यात त्यांना सतत त्या मानसी आणि त्या दिव्याचीच विचार असतात की त्या मुली हरवलेल्या कधी सापडतील म्हणून. प्रेक्षकांनो, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतोय ना? जर का आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि हा जर का व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरून पाहत असाल तर प्लीज पेजला फॉलो करा. आपण पाहतोय आता त्या मुली म्हणतात, दादा याच बिल्डिंगमध्ये आमचा क्लास आहे, तुम्ही इथे गाडी थांबवा. आणि सायली अजूनही विचारातच असते. आता त्या दोन मुली गाडीतून उतरतात आणि अर्जुन आणि सायली त्यांना बाय म्हणतात. बघा, पण तरीही सायलीच्या डोक्यात तेच विचार आहेत. मुली म्हणतात थँक्यू. सायली म्हणते हरकत नाही, सावकाश जा आणि नेहमी स्वतःची काळजी घ्या. हां, त्या दोन्ही मुली बाय करतात अर्जुन सायलीला. त्या दोन्ही मुली आता तिथून निघून जातात. आणि अजूनही सायली ना म्हणजे त्या विचारामध्येच असते. आपण पाहतो की आता सायली म्हणत असते अर्जुनला की या मुलींना बघून आहे ना मला सतत मनू आणि बाकी सगळ्यांचीच आठवण येते. सायली म्हणते मुली अशाच क्लासला जायच्या ना आणि क्लासच्या पिकनिकला गेल्या होत्या आणि माझ्या डोहाळ जेवणाचं मला गिफ्ट घ्यायचं म्हणून गाडीतून उतरल्या होत्या. त्या आजपर्यंत परत दिसल्या नाहीत. अर्जुन म्हणतो बस थांबली, त्या रस्त्यावरून मार्केटला जाणाऱ्या रस्त्यापासूनच त्या कुठेतरी गायब झाल्यात. सायली म्हणते पण असं कसं होईल की रस्त्यावर कुठे CCTV कॅमेरा नाही आहे? अर्जुन म्हणतो हो कॅमेरा असेलच, पण ते वर्किंग कंडिशनमध्ये आहेत की नाहीत ना हे मला माहीत नाही. सायली म्हणते पण कदाचित आपल्या नजरेला वेगळं काहीतरी दिसू शकेल ना, जे पोलिसांच्या नजरेतून चुकलं असेल ते. आणि सायली पुढे म्हणते एखादा तरी CCTV कॅमेरा सुरू असेल ना जो चुकून बघायचा राहिला असेल. अर्जुन म्हणतो नाही, असं काहीच होत नाही आहे, कारण जेव्हा पोलीस तपास करतात तेव्हा ते व्यवस्थित करतात. पण मला ही गोष्ट माहिती आहे, जोपर्यंत आपण स्वतः तिथं जाऊन चेक करत नाही तोपर्यंत तुझ्या डोक्यामध्ये हेच विचार सुरू असतील. ठीक आहे, तर मग आपण एक काम करू, सोनोग्राफी झाली की आपण मग त्या रस्त्यावरती जाऊया आणि बघूया एकदा, मग तर तुला समाधान मिळेल का? सायली म्हणते हो चालेल ना, नक्कीच चालेल. कारण काय आहे ना की शेवटी पोलिसांची नजर वेगळी असते हो, आणि स्वतःच्या मुलींना शोधणाऱ्या मुलींच्या आईची नजर जी आहे ना तर ती वेगळी असते. आणि सायली म्हणते आपण हा प्रयत्न करू ना, नक्कीच बघायला हवा आहे. अर्जुन म्हणतो मी मुलींना शोधतच आहे बायको, पण आता माझ्यासोबत तू सुद्धा आहे, म्हणजेच एक आई सुद्धा आहे. आणि मग मला त्यामुळे ना खात्री आहे की मुलींना लवकरच सापडतील आपल्याला. आता अर्जुन असं म्हणल्यानंतर सायली म्हणते की ठीक आहे तर मग जाऊया. आणि आपण पाहतो इकडे प्रियाचा सीन. प्रिया श्वेतालाशी बोलत असते फोनवर आणि म्हणत असते तुला सुभेदारांच्या घरामध्ये पाठवून फारसा काही उपयोग झालेला नाही दिसत. ते अर्जुन आणि सायली काही इन्व्हेस्टिगेट करतायत, ते तू शोधून काढलंय का नाही अजून? श्वेता म्हणते मी प्रयत्न करते पण अजून काहीच माहिती हाताशी लागत नाहीये. घरच्यांना पण सगळ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की अर्जुन कुठे गेलाय, तो काय करतोय, पण कोणाला काही माहितीच नाहीये, त्याला मी तरी काय करू? आता ही प्रिया म्हणते अर्जुनच्या कामाबद्दल घरच्यांपैकी कोणाला फारसं काही माहीत नसतंच ग. खरं तर आहे ना मी त्या घरात होते ना त्यावेळेस आहे ना सतत अर्जुन आणि सायलीच्या खोलीबाहेरच मुक्कामाला असायचे. आणि ऐक ना श्वेता, मी काय म्हणते, हां तुला ना आता त्यांच्या डायरेक्ट खोलीमध्ये शिरावं लागणार आहे आता. आणि हे बघ त्यांच्या खोलीमध्ये ना एक व्हाईट बोर्ड आहे. त्यांना सवय ना की इन्व्हेस्टिगेशन वगैरे काही करत असतील ना तर त्या व्हाईट बोर्डवरती ना ते सगळे पॉईंट काढत असतात. आणि तो व्हाईट बोर्ड आहे ना तू शोधून काढ. आणि एक काम कर, आणि त्यांच्या खोलीत काही फाईल वगैरे सापडते का तर ते तू सुद्धा बघा. आणि एक काम कर श्वेता, तुला जर वेळ मिळाला ना तर त्याचे सगळ्यांचे फोटोसुद्धा काढून ठेव, म्हणजे ते सगळं बघून ना आपल्याला अंदाज येईल की ते नक्की काय इन्व्हेस्टिगेट करतायत ते. श्वेता म्हणते अगं मला इथे ना त्या लहान मुलाला सांभाळायला ठेवलंय गोलूला, आणि त्या लहान बाळाची रूम आहे ना तर ती खाली आहे, वरती अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये मी कशी जाईन? प्रिया म्हणते हे बघ मला ते काही माहीत नाही, तू कशी जाशील ते. जोपर्यंत आपल्याला कळत नाही आहे ना की ते दोघंजण काय शोधतायत तोपर्यंत हा शोध थांबता कामा नये, समजलं का तुला? तू काही कर श्वेता, पण तू जा आणि त्या रूममध्ये जाऊन आहे ना सगळं चेक कर. मला खात्री आहे की ते त्या मुलींना शोधण्याचा ना आता प्लॅन करत असणार आहेत, आणि हेच तर त्यांचं पुढचं टार्गेट असणार आहे. आणि पण काही झालं ना तर त्या मुली त्यांना सापडता कामा नाहीत. म्हणून प्रिया आता पहिल्यासारखी लागते ना, हायपर होऊन वेटायसारखी वागायला लागते. आणि म्हणते त्या जर का मुली सापडल्या ना तर आपण मेलो मग. श्वेता म्हणते ठीक आहे तर मग मी करते काहीतरी, पण हे बघ मी काहीतरी कारण काढून आहे ना अर्जुन आणि सायलीच्या खोलीत जाईन, आणि घरच्यांना सांगेन की त्या गोलूचं खेळणं शोधत होते म्हणून. प्रिया म्हणते ठीक आहे गुड 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 व्हेरी गुड. आणि ऐक हे बघ सीमाच्या मोबाईलवरती ना लवकर मला काहीतरी गुड न्यूज पाठव, हां कळलं ना तुला? आता असं प्रियाने म्हटल्यानंतर श्वेता हो म्हणून फोन ठेवून टाकते. आणि आता आपण पाहतोय पुन्हा ही श्वेता बघा आता कसं त्यांच्या खोलीमध्ये शिरायचं याचा विचार करत असते. आपण आता हॉस्पिटलच्या बाहेरचा सीन पाहतोय. सायली म्हणत असते घरी गेले ना की सगळेजण ना सोनोग्राफीची रिपोर्ट मागतील, पण त्या अगोदर ना आपण मुली हरवलेल्या रस्त्यावरती जाऊन शोधायला हवंय. म्हणून सायली बोलते तर अर्जुन पाठीमागे थांबलेला असतो. आता सायली वळून बघते तर अर्जुन ना खूप पाठीमागे थांबलेला असतो. आणि आता अर्जुन इतका खुश झालेला असतो कारण त्याने आता
त्या बाळाची सोनोग्राफी करताना पाहिलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये एक फाईल असते आणि त्या फाईलमध्ये ना बाळाचे म्हणजे सोनोग्राफीचे रिपोर्ट असतात. अर्थातच बाळाचे अस्पष्ट असे फोटोसुद्धा असतात. आता अर्जुन इतकं इमोशनल झालेला असतो ना, ते फोटो हातात घेऊन थांबलेला असतो. आता बघा सायलीला वाटतं की खरंच हा आता इमोशनल झालाय म्हणून आता सायली त्याच्याकडे येते आणि म्हणते काय होत, चला ना जायचं ना आपल्याला. सायली म्हणते अहो कुठे हरवलाय, चला ना. अर्जुन म्हणतो अगं आतमध्ये सोनोग्राफीच्या वेळेला आहे ना मी बाळाला पाहिलं होतं, तू पाहिलंस का गं असं म्हणतो आणि म्हणतो का अगं आपलं बाळ होतं ते. म्हणून आता अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो. छान आहे ना प्रेक्षकांनो आजचा भाग. आता बघा अर्जुन म्हणतो की आपलं बाळ होतं ते, म्हणून अर्जुन खूप खुश झालेला असतो. सायली म्हणते आज तुम्ही पहिल्यांदा आलात ना सोनोग्राफीला म्हणून तुम्हाला असं वाटतंय. अर्जुन म्हणतो हो ना, मी पहिल्यांदा ना बाप होणार आहे ना म्हणून मला असं वाटतंय. हे बघ ये तू ना इथे बस. म्हणून आता तिथल्या बेंचवरती अर्जुन आता सायलीला बसवत आणि आता ते पुन्हा बाळाचे सगळे फोटो बघत असतो. आता अर्जुन म्हणत असतो हे बघ बाळाचे गाल हे बघ नाक आहे, नाक हे हात आहे बघ आणि हा पाय आहेत. हे बघ तू अगं हसू नकोस ना गं, हे बघ बाळाचं नाक बघ ना एकदम माझ्यासारखंच आहे, एकदम शार्प असं आहे की नाही, आणि पण डोळे मात्र तुझ्यासारखे गोल मस्त. आणि आता तिथली सगळी लोक अर्जुन आणि सायली इकडेच बघत असतात. अर्जुन म्हणत असतो अगदी चेहरा सुद्धा अगदी गोल आहे. मला एक गोष्ट सांग, आपलं बाळ माझ्यापेक्षा जास्त तुझ्यासारखं दिसणार आहे का, कारण या फोटोमध्ये तर तसंच दिसतंय. सायली म्हणते अहो सगळेजण बघतायत आपल्याकडे. अर्जुन म्हणतो बघू देत अगं, पण तू बाळाकडे बघ ना. आता सगळी लोक ना यांच्याकडे बघून निघून जातात. अर्जुन म्हणत असतो माझा तर ना विश्वासच बसत नाही की हे आपलं बाळ आहे म्हणून. आणि म्हणतो मला त्रास असं वाटलं होतं ना की मी आपल्या बाळाला ना आज हातातच घेतले. अर्जुन खूपच एक्साइट झालेला असतो आणि म्हणतो मला असं वाटत होतं की आज बाळ माझ्या समोरच आहे म्हणून. आता सायलीला अर्जुनचा आनंद समजतोय हा प्रेक्षकांनो. आणि आता बघा सायली ना फक्त पोटाकडे इशारा करते तर अर्जुन लगेचच बाळा म्हणजे पोटावरती सायलीचा हात ठेवतो आणि आता बाळाला फील सुद्धा करतो आणि म्हणतो की बाळा हे बघ मी आजपर्यंत आहे ना मी तुला कधीच बघितलं नव्हतं. तुम्ही ना फक्त मी आज तुला पहिल्यांदा बघितलंय म्हणजे सोनोग्राफीमध्ये. आणि हां आजपर्यंत तुझ्या फक्त ना मी लाताच फील केल्यात आणि तू आता लवकर येणार आहे बाबांना भेटायला असं अर्जुन आता त्या बाळाशी बोलायला लागतं. आता सायली पण अर्जुनच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते हो येईल हा ते. आणि सगळ्यांना आता इथे असं वाटेल की तुम्ही जगातला पहिलाच बाबा आहात म्हणून, आणि तुमच्या अगोदर कधी कोणाला मुलंच झाली नाहीत म्हणून सायली आता अर्जुनवरती हसायला लागते आणि म्हणते. आणि अर्जुन म्हणतो की बायको आज किती दिवसांनी तुला मी असं मनमोकळेप्रमाणे हसताना बघतोय. बायको हे बघ मला मुलींबद्दलचं तुझं टेन्शन आहे ना लवकरात लवकर दूर करायचं आहे, पण आज डॉक्टर काय म्हणाले ते तू ऐकलंस ना. तू जितकी खुश राहशील ना, तू जितकी हसत राहशील ना तितकंच आपलं बाळसुद्धा ना हसत आणि खुश राहील आणि तितकंच हेल्दीसुद्धा राहील. सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो सो आता खुश राहशील ना गं. सायली म्हणते हो पक्का. अर्जुन म्हणतो स्माईल करशील प्रॉमिस हो तसा म्हणत असतो. सायली म्हणते हो पक्का प्रॉमिस म्हणून. आता आपण पाहतो ही श्वेता जे आहे अर्जुन सायलीच्या रूममध्ये येते तो बोर्ड पाहण्यासाठी आणि तो बोर्ड पाहते आणि म्हणते अरे याच बोर्डवरती तर आहे ना मुलींच्या तस्करीचं सगळं काही लिहिलं असणार आहे असं प्रिया म्हणाली होती, पण हे विसरलेले दिसत नाही आहेत अजिबात असं म्हणून आता ही श्वेता चिडचिड करायला लागते. इकडे कल्पनाताई म्हणत असतात की प्रतिमा मी काय म्हणते, मी सायलीला जे गर्भसंस्काराचं पुस्तक दिलं ना त्यातलं एक पान आहे आपण रोजच तिला वाचून दाखवतो. प्रतिमा त्या म्हणतात हां पण खरं तर आता प्रतापने त्याच्या योग क्लासेसची जबाबदारी घेतली ना, मग तोच करेल हे सगळं काम, आपण सांगू त्यात त्याला. कल्पनाताई म्हणतात हो चालेल, पण काय गं काय झालंय तुला, मान उघडली का. प्रतिमा त्या म्हणतात हो गो जरा दुखतीये मगापासून, तुझ्याकडे बाम स्प्रे काही आहे का. कल्पनाताई म्हणतात हो आहे, कालच अर्जुन आहे ना सायलीसाठी घेऊन गेला होता, मी त्यांच्या रूममध्ये घेऊन येते हां असं म्हणून आता कल्पनाताई आहे ना आता वरती चाललेले असतात अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये. आणि वरती ही श्वेता जी आहे ना तर ती सगळी शोधाशोध करत असते आणि पहिल्यांदा झाडू घेऊन आलेली असते आता रूम साफ करायची म्हणून, काहीतरी कारण सांगायचं असतं ना म्हणून. आणि आता तिथे ड्रॉवर वगैरे सगळं काही नाही श्वेता उचकापाचक करून बघायला लागते. तितक्यातच तिला एक फाईल दिसते. आता ती फाईल जी आहे तर ती सायलीच्या केसची फाईल असते. आता बघा काय होतं, इतक्यातच अर्जुन आणि सायली गाडीमध्ये असतात ना तर सायली सांगते हे बघा त्या बिल्डिंगमध्ये नाही या मुली क्लासला येत होत्या, आता या रस्त्यावर बघूयात आपण कुठेतरी CCTV कॅमेरा असेल ना. इतक्यातच अर्जुन म्हणतो बरं बघूया आपण चल पुढे, म्हणून हे दोघं जण स्लो गाडी चालवत असतात. इतक्यातच काय होतं अर्जुन एके ठिकाणी थांबवतो आणि म्हणतो तसं बायको तो बघ तो कॅमेरा म्हणून, आणि तो कॅमेरा कुणीतरी फोडलेला असतो. अर्जुन म्हणतो बघितलं का तो कॅमेरा सुद्धा कुणीतरी फोडून ठेवलेला आहे, म्हणजे ऑब्विसली ज्या माणसाने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असणार आहे ना त्यांनीच हा कॅमेरा फोडलेला दिसतोय म्हणून. आणि म्हणूनच तर पोलिसांना ना या रस्त्यावरचं फुटेज आपल्याला कुठेच त्यांना मिळालं नसेल पोलिसांना असं अर्जुन म्हणत असतो. सायली म्हणते मी काय म्हणते आपण थोडं पुढे जाऊन बघूयात का, एखादं दुकान असेल तर त्याचा कॅमेरा सुरू असेल तर तिथून आपल्याला कळेल ना, आणि चालतच जाऊया म्हणजे काय ना की नीट बघता येईल. अर्जुन म्हणतो अगं चालत. सायली म्हणते हो आहो जाऊयात ना, ऐका ना माझं. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. म्हणून आता हे दोघं जण काय करतात की गाडी बंद करतात आणि आता गाडीतून उतरून चालत आहे ना सगळं म्हणजे पुरावा काय मिळतोय का हे शोधत असतात. इकडे
श्वेता खुश झालेली असते आणि म्हणते अरे वा सायलीच्या केसची फाईल म्हणून फाईल उघडणं. इतक्यातच काय होतं की तिच्या हातातून ती फाईल पडते आणि खाली सगळे पेपरसुद्धा पडतात. आता ही श्वेता पटापट सगळे पेपर्स गोळा करायला लागते आणि आता सायली पुन्हा ते फाईल चेक करायला लागते. इतक्यातच कल्पनाताई ज्या आहेत ना तर त्या जिना चढून पायऱ्यावर चढून वरती येत असतात आणि श्वेता सगळी फाईल बघत असते. प्रेक्षकांनो आजचा भाग जबरदस्त आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत रिव्ह्यू नक्की बघा आणि हो टीव्हीवरती भाग बघायला ना अजिबात विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जे काही वाटत असेल तर प्लीज ना तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. आपण पाहतो इतक्यातच कल्पनाताई जेव्हा आतमध्ये येतात तर ही श्वेता झाडत असते. कल्पनाताई म्हणतात श्वेता अगं तू का साफसफाई करतेस. तरी श्वेता बघा कशी नाटकं बोलते ते. कल्पनाताई म्हणतात हे बघ तुझं काम आहे ना फक्त गोलूला सांभाळायचं, हे सगळं काम करायची तुला काहीच गरज नाही आहे. श्वेता म्हणते हो त्यात काय, आपल्याच घरात कुठलंही काम करायला लाजायचं कशाला ना. ते काय झालं ना की मी गोलूचं ना खेळणं बघायला आले होते ते शोधवते, मग म्हटलं चला साफसफाई पण करून घेते खोलीची. कल्पनाताई म्हणतात श्वेता अगं असं काही करायची गरज नाही आहे तुला, तू जाग बघू खाली. लगेच श्वेता म्हणते मावशी मी अर्जुन सर आणि सायली त्यांच्या खोलीत आलेली तुम्हाला आवडलेलं नाही आहे का. कल्पना मावशी नाही नाही ठीक आहे मग मी यापुढे नाही येणार, हा इथे मी गोलूच्याच खोलीत थांबेन. कल्पनाताई म्हणतात श्वेता अगं थांब श्वेता, मला असं काही म्हणायचं नव्हतं, तू ना माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेते, चुकीचा अर्थ काढतेस आणि मला राग वगैरे काहीसुद्धा आलेला नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं की ही सगळी कामं करायला विमल आहे. श्वेता म्हणते हो पण आता विमलताई सुट्टीवर आहेत ना, मग विमलताई येईपर्यंत तरी मी कामं करू शकते ना. हवं तर ना तुम्ही मला त्याचा जास्त पगार नका देऊ चालेल का. कल्पनाताई म्हणतात तू ना सायलीची मैत्रीण अगदी शोभतेस हां, नाही किती काम करू आणि किती नको असं होतंय बघ तुला सुद्धा. श्वेता म्हणते तुम्हाला काही हवं होतं का. कल्पनाताई म्हणतात हो अगं मला ना तो बाम हवा होता, प्रतिमाला हवा आहे. मग म्हणले तर अर्जुनच्या खोलीमध्ये असेल आणि काही लॉन्ड्रीचे कपडे असतील तर ते पण बघते. म्हणून कल्पनाताई काय करतात आता अर्जुन सायलीचं कपाट उघडतात. आता ही श्वेता इतकी रागाला जाते ना की बस खूपच चिडते आणि म्हणते ही मध्येच कशी टपकली म्हणून आहे ना कल्पनाताईंकडे एकदम चिडून बघत असते. आता आपण पाहतोय पण अर्जुन आणि सायलीच असते. आता हे दोघं जण रस्त्यावरून आहे ना चालत आहे ना काही पुरावा मिळतोय का हे शोधत असतात. इतक्यातच आहे ना सायलीच्या पोटात तिला कसं तरी होत असतं पण सायली काही सांगत नाही, तिला त्रास होतो तरी सुद्धा हे दोघं जण बराच वेळ चालतच राहतात. अर्जुन म्हणतो बायको मला नाही वाटत आपल्याला काही सापडेल म्हणून इथे, कारण जी लोक CCTV कॅमेरा डॅमेज करू शकतात ते पुरावा कसे सोडतील, आपण गाडीत बसूया. सायली म्हणते नाही नको इथपर्यंत आलोच आहेत तर मार्केटपर्यंत जाऊयात ना, आपण पूर्ण प्रयत्न नाही केला असं नको आपल्याला वाटायला. अर्जुन म्हणतो अगं पण तुझी तब्येत तरी बघ आणि आपल्याला हेही माहिती नाही आहे की ते लोक याच रस्त्याने गेलेत का दुसऱ्या रस्त्याने. ते हे बघतोय ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. सायली म्हणते अहो 5 मिनिटं चालूयात ना प्लीज, सगळीकडे नीट बघत जाऊयात ना आपण एकदा, नशीब चांगलं असेल ना आपलं तर हाती नक्कीच काहीतरी पुरावा लागेल आपल्याला, प्लीज जाऊयात ना. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तर मग आरामात जाऊयात आपण. म्हणून हे दोघं जण पुन्हा पुढे चालत जातात. आता बघा एका ठिकाणी ना असं म्हणजे पाऊस येऊन गेलेला असतो, थोडंसं पाणी साठलेलं असतं आणि तिथे ना काही कचरा सापलेला असतो. आता सायलीचं लक्ष जातं तिथे आणि सायली म्हणते अहो तिथे काय आहे बघा बरं. अर्जुन म्हणतो तिथे कुठे काय आहे, तिथे तर सगळा कचरा आहे. सायली म्हणते नाही तिथे नीट बघा ना आहे अजून काहीतरी. आता अर्जुन बघतो तर तिथे एक सॅग असते. आता ती सॅग आहे ना दिव्या नावाच्या मुलीची असते. सायली म्हणत असते हो ही तर आश्रमातल्या दिव्याची सॅग आहे बघा ना, यामध्ये तिची टोपी आणि पाण्याची बाटली सुद्धा आहे. सायली म्हणते ही दिव्याची सॅग आहे. अर्जुन म्हणतो काय तर, आणि उघडून बघतो तर त्यामध्ये वही असते. सायली म्हणते ही दिव्याचीच वही आहे. अर्जुन म्हणतो म्हणजे आता हे कन्फर्म झालंय की मुलींना ना याच रस्त्यावरून ते घेऊन गेलेत म्हणून. आणि आता सायली खूप हायपर होते कारण ही दिव्याची सॅग तिच्या हातात असते. इतक्यातच ना अर्जुन आता फोन वाजायला लागतो. अर्जुन म्हणतो की हां इन्स्पेक्टर सावंत बोला. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हॅलो अर्जुन सर तुम्हाला ना एक गुड न्यूज सांगायची आहे. अहो त्या पेनड्राईव्हचा पासवर्ड आहे ना तो क्रॅक झालेला आहे आणि त्यातला सगळा डेटा जो आहे तर तो आम्ही चेकच करतोय. अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक आणि म्हणतो की त्यात कायम आहे ना हे आम्हाला लवकरात लवकर कळवा. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो नक्कीच. अर्जुन म्हणतो 1 मिनिट. इन्स्पेक्टर सावंत मुलींना किडनॅप करून ज्या रस्त्यावरून गेलोत ना त्या रस्त्यावरती मी आणि सायली आलो होतो आता चेक करायला आणि इथे आम्हाला किडनॅप झालेल्या मुलीपैकी एकीची ना बॅगसुद्धा सापडली. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात काय अहो हा तर खूप मोठा क्ल्यू आहे ना, आणि तेही इन्स्पेक्टर निकम यांच्या नजरेतून इतका महत्त्वपूर्ण पुरावा कसा काय निसटला. अर्जुन म्हणतो इथे खूप कचरा आहे आणि कचऱ्याच्या आतमध्ये होती. निकमाना माहीत नसेल ना ही बॅग कोणाची असेल काय, पण सायली ते होती म्हणून तिला हे कळलं की ही सॅग जी आहे नंतर ती त्यांचीच आहे म्हणून. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात ठीक आहे तर मग तो सगळा डेटा घेऊन मी तुमच्याकडे येतोच. अर्जुन म्हणतो एक काम करा घरीच या आपण सगळे निवांत बोलूया. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात ठीक आहे तर मग मी घरीच येतो ओके बाय. सायली म्हणते काय काय म्हणाले सावंत. अर्जुन म्हणतो पासवर्डचा तो पेनड्राईव्हचा पासवर्ड आहे ना तो क्रॅक झाला आणि ते आपल्या घरी माहिती सगळी घेऊनच येत आहेत.
आणि आता सायली म्हणते की बरं झालं लवकरात लवकर येऊ देत. आणि ठरलं तर मागचा भाग आहे ना आजचा हा इथेच संपतो. अर्जुन म्हणतो पेनड्राईव्हमध्ये इतके मोठे मोठे लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, म्हणजे या सगळ्या लोकांशी मुलींच्या किडनॅपिंगमध्ये काही कनेक्शन असेल का? सायली म्हणते पण हा मुळात पेनड्राईव्ह कुणाचा असेल? आता ही श्वेता ना सायलीच्या रूममध्ये चाललेली असते, तर अस्मिता म्हणते हो तिला हेही सांग हा की अर्जुनच्या हाताला ना लागलंय काहीतरी. आता श्वेता म्हणते काय लागलंय हाती? आता अस्मिता म्हणते कोणता तरी पेनड्राईव्ह लागलाय. आणि आपण पाहतोय की आता इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य, अर्जुन आणि सायली एका ठिकाणावरती जातात. आणि आता बघा अर्जुन म्हणतो की हे बघून असं वाटतं की घर बऱ्याच वर्षांपासून बंद आहे. आणि इतक्यातच तिथे ना सायलीला एक वही सापडते आणि सायली म्हणते हे तर मनूचं अक्षर आहे. अर्जुन म्हणतो काय किडनॅप केलेल्या मुलीला त्यांनी इथंच ठेवलं असेल. आता बघा अर्जुन, सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे सगळेजण आहेत ना मुली जिथं ठेवले आहेत ना मुलींना तिथे येऊन पोचलेले आहेत. आपल्याला उद्याच्या भागात कळेल की मुली यांना सापडतात की नाही ते. आणि यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला प्लीज प्रेक्षकांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.